मॉर्निंग. हॅलो, कसे आहात सगळे? आज आहे बुधवार, तर आज आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललोय आपण आज? बुशी डॅम, कोरीगड. तर आज बघू आपण बुशी डॅम ओपन आहे का. जर बुशी डॅम ओपन असेल तर आपण बुशी डॅमला जाणारच आहोत आणि त्याच्यानंतर मग कोरीगड ट्रेक करणार आहोत. ओके, भेटू मग आपण. त्याच्यानंतर आम्ही जाता जाता तसेच ठेचा वडापाव खाणार आहे लोणावळ्याचा. ओके, बाय, भेटू नंतर. तर बघता येत आहे, आहे बुशी डॅम. आम्ही जाणार आहोत बुशी डॅम कडे. हा बघा, इतका सुंदर सीन दिसतोय मागे, बघा. वाव, तर अशा तऱ्हेने आपल्या गाडीचं पार्किंग झालेलं आहे. दिस इज द हेवन ॲक्च्युली. बघा काय वातावरण आहे, कडक कडक मान्सून. वा वा वा, खूप सुंदर झालं, खूप सुंदर. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि हे असं धुकं आहे लोणावळ्याला.
चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता आपण आलेलो आहे कोरीगडच्या इकडे. आता आपण कोरीगडला जाणार आहोत. तर आपल्याला कोरीगडला जायला इथून आहे वे. इथून आपण हा गड चढणार आहोत. चला आता आपण स्टार्ट करू. कोरीगड हा ना फक्त त्या लोणावळ्यापासून 7.5 ते 8 किलोमीटर म्हणजे अराउंड 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर अशा तऱ्हेने आपण कोरीगडच्या पायथ्याशी आहोत. आता हा रोड बघा किती डिफिकल्ट आहे. बघू आपण कसा करतोय. ट्राय करू आपण लवकरात लवकर परत येण्याचा. तर आता आपण कोरीगडबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तर कोरीगड किल्ल्याची चढाईची पद्धत एकदम सोपी आहे आणि जवळच लागून आंबवणे गाव आहे. तर हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3050 फूट उंचीवर आहे आणि लोणावळ्यापासून कमीत कमी 25 किलोमीटरचं अंतर आहे. शिवाय आपण गडावर गेल्यानंतर पाहू शकतो की त्याला चहूबाजूनी तटबंदी सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोणा, तोरणा हे सुद्धा पाहू शकतो. तसेच गडावरती कोराई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर 6 तोफा सुद्धा आहेत. त्याच्यानंतर 2 गणेश टाके दिसतात. त्याच्यामध्ये 2 मोठीच्या मोठी तळी आहेत आणि छोट्या छोट्या गुहा सुद्धा आपण बघू शकतो जाताना. शिवाय गडावर जर जायचं असेल तर 2 मार्ग आहेत. आता बघा थोडंसं पुढे चालून आल्यानंतर ना गर्द झाडीची बांबूची झाडं आहेत दोन्ही साईडला आणि त्याच्यातून एक लिंबूची वाट जाते. तिथून आपल्याला चालत जायचं. छोटीशी पानवाट आहे, छोटासा घरा आहे, खूप सुंदर वाटतं. आणि तर वरती चढताना थोडं छोटे छोटे घरं आहेत जसं जसं पुढे जाऊ तसं पण व्हिडिओ टाकतो. मग आता थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा कोरीगडचा नजारा असा दिसतो. आपण अजून पायथ्याशीच आहोत. जरा पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल. जवळ जाऊ चला. आणि जसं मी सांगितलं आपल्याला गडावरती जायला 2 मार्ग आहेत. एक उगवतीकडची म्हणजे सोपी आहे आणि दुसरी जी आहे ते आंबवणे गावाकडून जाते. त्याच्यानंतर वरती थोडंसं चालून गेल्यानंतर आपल्याला गुहा दिसेल. त्याच्यासमोर एक श्री गणेशाचं मंदिर आहे आणि आत गेल्यानंतर आपल्याला श्री गणेश दरवाजातून आत गेलो की आपल्याला 2 तोफा दिसतील. त्याच्यानंतर आपल्याला तिथून आंबे व्हॅली विमानतळसुद्धा जवळ आहे. त्यानंतर आपल्याला इथे असं मोठं घनदाट झाड दिसतं आणि तिथे एक ॲरो लावलेला आहे. आपल्याला इथून या दिशेला जायचं. सगळीकडे इंडिकेटर्स लावलेले आहेत. आणि खाली एक छोटंसं गणपती मंदिर आहे आणि आपण थोड्या पायऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत.
थोडंच अंतर बाकी आहे. दम लागलेला आहे. तरी पण